हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य सेविका या पदाबाबत एक मोठा अपडेट घेऊन आलो आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, जिल्हा परिषद नागपूर सरळ सेवा भरती सन 2023, पदाचे नाव आरोग्य सेवक महिला, जी परीक्षा 16 जून 2024ला झाली होती आणि ही नोटीस आहे ती आजच पब्लिश झालेली आहे, 29 जुलै 2024। कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी येथे दिलेली आहे। तुम्ही तुमचे नाव यात आहे का हे तपासून पहा। ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। काही जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स कळत नाही, तर जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर आपला व्हिडिओ ओपन कराल तेव्हा थोडं खाली व्हिडिओच्या एक मोर म्हणून ऑप्शन असतं, त्या मोरवर टच केलं की तुम्हाला खाली ह्या PDFची लिंक मिळून जाईल। ह्या विशेष सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, ह्या तुम्ही लक्षात घ्या। ज्या उमेदवारांची नावं या लिस्टमध्ये आहेत ना, त्यांनी मूळ तुमचं जे काही कागदपत्र असेल त्याची ओरिजिनल प्रत आणि त्याच्या प्रत्येकी 2 साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स ह्या न्यायचे आहेत। हे कुठं होणार आहे तर आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद नागपूर, GPO चौक, नवीन इमारत, रवी भवनच्या समोर, सिव्हिल लाईन, नागपूर येथे होणार आहे। हा ॲड्रेस तुम्ही लक्षात घ्या। आता इथे पहा, मूळ दस्तावेज पडताळणी म्हणजे ओरिजिनल तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करिता अनुक्रमांक 1 ते 10 गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता जायचं आहे या ॲड्रेसवर। आता वर लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये अनुक्रमांक आहेत, त्यामध्ये बघा तुम्ही 1 ते 90 कोटी आहे, तर त्यामध्ये बघा तुम्ही 1 ते 90मध्ये तुमचं नाव आहे का। जर असेल तर या ॲड्रेसवर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। हे पहा, तुम्हाला हा नंबर पाहायचा आहे, SR नंबर। आता 1 ते 90मध्ये म्हणजे इथून तर इथपर्यंत जे उमेदवार आहेत त्यांनी 7 ऑगस्ट 2024ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। तसेच क्रमांक 91 ते 180 SR नंबर जे 91 ते 180 आहे, त्यातील पात्र उमेदवारांनी 8 ऑगस्ट 2024ला सकाळी 10 वाजता नागपूरच्या या ॲड्रेसवर जायचं आहे। त्याचप्रमाणे 181 ते 270 SR नंबर ज्यांचा असेल त्यांनी 9 ऑगस्ट 2024ला जायचं आहे। आणि सिमिलरली 271 ते 364 ज्यांचा SR नंबर असेल त्यांनी 10 ऑगस्ट 2024ला 10 वाजता या नागपूरच्या ॲड्रेसवर जायचं आहे। इथे पहा, जर तुम्ही जे तुम्हाला कागदपत्र न्यायचे आहेत तुमच्याकडे ते जर उपलब्ध नसेल किंवा तुम्ही जर गैरहजर राहिला तर तुम्ही या निवड प्रक्रियेमधून अपात्र म्हणून घोषित करण्यात येताल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे याची यादी तुम्हाला येथे या संकेतस्थळावर दिलेली आहे। तुम्हाला जर ती यादी सापडत नसेल तर कमेंट करून तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।